राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. परंतु 29 महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक चर्चेच्या राहिल्या त्या 3 महापालिका. त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुंबई महापालिका जशी चर्चेत राहिली, त्याच पद्धतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील अजित पवारांच्या एक आक्रमक प्रचारामुळे चर्चेत राहिली. ज्या ठिकाणी भाजप म्हणजे पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप कुठेतरी वरचढ वाटत होतं. कारण का मागील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 2017 मध्ये दोन्ही ठिकाणी भाजपने एक निर्विवाद वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. मोठ्या बहुमताने त्या ठिकाणी भाजपचं सरकार आलं होतं. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिकाच्या निवडणुकीत देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड ही सोप्या पद्धतीने भाजपच्या जोळीत पडेल असंच काहीसं चित्र महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी असं वाटत होतं. परंतु अचानकपणे निवडणुका जाहीर झाल्या. त्याच दिवशी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये होते. एकाच विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. परंतु त्या कार्यक्रमाच्या नंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती आमची होणार नाही. हा कुठेतरी अजित पवारांना धक्का मानला जात होता. कारण का ही घोषणा कुठेतरी अजित पवार, शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून कुठेतरी ह्याची घोषणा होणं अपेक्षित होतं. परंतु तसं न होता थेट मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी वेगळं काढलं. त्यामुळे कुठेतरी अजित पवार दुखावले गेले असल्याचं देखील बोललं जातं. त्यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री ते बोलले असतील तर त्याच्यावरती मी काही बोलणार नाही, परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मी माझं ताकद दाखवून देईल, ही देखील त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं. त्यानंतर जो प्रचाराचा काळ गेला, त्या प्रचाराच्या काळामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका असल्या तरी पूर्ण वेळ अजित पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच स्थान मांडून होते. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक प्रचाराच्या रॅल्या घेतल्या. म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये ते पोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं जी निवडणूक पूर्वी म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड हा भाजपासाठी जो सोपा पेपर होता, तो अजित पवारांनी अत्यंत अवघड केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. म्हणजे काही सर्वेज केले होते भाजपने. त्या सर्वेजमध्ये सगळीकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप हे 100+ होईल असं कुठंतरी चित्र दिसत होतं. परंतु जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, त्यानंतर उमेदवार जाहीर झाले, त्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर कुठेतरी भाजपचे हे 100+चं गणित कुठेतरी बिघडल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आले होते आणि पुण्यामध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली, त्या सभेनंतर त्यांनी एक छोटेखानी बैठक घेतली. जे पुण्यातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना बोलून विमानतळावरती त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी तिथं विचारणा केली असं सांगितलं जातं. त्यांनी विचारणा केली की असं कसं झालं, जे निवडणुकीपूर्वी भाजपला प्लस वातावरण होतं ते निवडणुका जाहीर झाल्यानंतर, उमेदवार जाहीर झाल्यानंतर अशी काय गणितं पडली की अजित पवार कुठेतरी वरचढ दिसायला लागले. कारण का ज्या वेळेस उमेदवार जाहीर होत होते, त्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर यावेळी अजित पवारांनी चांगल्या पद्धतीने गणितं ऐकली. जे भाजपचे बंडखोर होते, जे नाराज होते, यांची मोड बांधून प्रत्येक प्रभागामध्ये नियोजनबद्ध कारभार करून अजित पवारांनी कुठेतरी एकदम व्यवस्थित रणनीती आखली होती आणि त्या रणनीतीचा कुठेतरी फायदा त्यांना झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपचा विचार केला तर भाजपचा प्रचार देखील मोठ्या प्रमाणात झाला. मुख्यमंत्र्यांनी या प्रचाराची सुरुवात केली आणि आज सांगता देखील या ठिकाणी केली. भाजपला 125 जागांपर्यंत विजयाचा विश्वास वाटतोय. पण आत्ताची जी परिस्थिती पाहिली, ती आत्ताची परिस्थितीमध्ये भाजप कुठेतरी 90 जागांपर्यंत जाईल का असा एक सध्याचा कल दिसतोय. परंतु त्याच पद्धतीने अजित पवार देखील एक 50 जागांपर्यंत जिंकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सध्याची जी चुरस पाहता. मात्र दुसरीकडे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे यांची सेना असेल, शिंदेची सेना असेल, या पक्ष कुठेतरी पिछाडीवरती प्रचाराच्या या रणनीतीमुळे कुठेतरी पिछाडीवरती गेल्याचं देखील पाहायला मिळत आहे. कारण का काँग्रेसचे कोणीही मोठे नेते किंवा एक मोठी प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवलेली पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे कुठेतरी काँग्रेस एक 10-1 जागा, बाकीचे एक सिंगल डिजिटवरती कुठेतरी थांबले जातील आणि ही खरी लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच होताना पाहते. म्हणजे या लढतीमध्ये अजित पवारांनी
भाजप नेत्यांवरती टीका केली, भाजप नेत्यांनी अजित पवारांवरती टीका केली. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला पूर्णपणे कुठेतरी आउटप्ले केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे या निवडणुकी पुणे असेल की पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये महायुतीतील मित्र पक्ष एकामेकाविरोधात लढत होते आणि महाविकास आघाडी कुठे असा प्रश्न विचारावा लागत होता. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हे स्पष्ट केले आहे की निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीतील हे मित्रपक्ष एकत्र येणार आहेत. मग तो याचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकूणच या निवडणुका पुणे किंवा पिंपरी चिंचवड निवडणुका या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा दादा विरुद्ध दादांच्या शब्दात बोलायचं झालं तर पुण्यातील त्रिकूट अशाच झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्याहून सुदेश मिटकर, सरकारनामा.